देतो जवाब आहे, करतोय प्रश्न आता देतो जवाब आहे. भीमा तुझ्यामुळे आला हा रुबाब आहे, भीमा तुझ्यामुळे आला हा रुबाब आहे. यानंतर आजचा मुख्य आकर्षण संकल्प घोडे यांचं स्वागत करण्याकरिता मी बोलावतोय डॉक्टर प्रशिक भोयर यांना. डॉक्टर प्रशिक भोयर संकल्प घोडे सरांचं स्वागत करतील. महाराष्ट्राचा बुलंद कडक बहारदार आवाज, सोळाचा बादशाह मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. फेर संकल्प दादा गोळे यांचा या ठिकाणी सत्कार होता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा जोरदार या संकल्प दादा सर जेव्हा जर काही चांगलं वाटलं तर नक्की जोरदार टाळा होऊन जाऊया, क्योंकि इनके लिए अगर कम तालियां बजती है तो इनका मलाल गहरा रह जाएगा. और नए वाले इसको मलाल के साथ नहीं भेजते, माला माल करके भेजते हैं. पुन्हा दोन ओळी कि मेरा कल्याण भीम के कदमों के धूल में है, मेरा कल्याण भीम के कदमों के धूल में है. देख खुशबू कौन से फूल में है, अरे कल तक रखा था जिसे स्कूल से बाहर, आज उसी का फोटो हर स्कूल में है. हर एक फोटो हर एक उसका फोटो हर एक स्कूल में है. अगली आवाज संकल्प सर की. दादा मंच आपके हवाले. काय म्हणायचं बघा की दगड एक केली की प्रचंड मोठ्या भिंती तयार होतात. दगड एक केली की प्रचंड मोठे डोंगर तयार होतात. मग ही माणसं एक केली की स्वतःचं राज्य निर्माण होऊ शकत नाही असा संदेश सांगणारे शाहू छत्रपती महाराज जगाला शांतीचा, सुखाचा, समतेचा, बंधुत्वाचा, समानतेचा महान असा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना मी तीव्र अभिवादन करते. माता रमाई, माता जिजाई, मा सावित्रीबाई फुले, मा अहिल्याबाई होळकर, मा वालुआई यांना मी तीव्र अभिवादन करते. आणि सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. घरी बाहेर गौर करणार. मागचे सर्व आवाज येतो का माझा? मागचे हात कसे सगळा आवाज येतो का? काय म्हणायचं बघा की जिसने लूले लू हात दिया, जिसने लूले लू हात दिया, मेरे को जान दिया, आधे को आखिरी. अरे इतना ही नहीं, इस भारत देश को जिसने संविधान दिया, ऐसे संविधान निर्माता द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्यासाठी जरा जोरदार काय म्हणायचं बघा.
गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण शब्दाने 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 मारतो मी तुझ्यामुळे. एकदा तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवायचे जोरात, स्वतःसाठी, माझ्यासाठी नाही वाजवायचे. आणि हा एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा 15वी राष्ट्रीय धम्म परिषद, क्या बात. वाघाचं काळीच लागतं बरं का एवढा मोठा सोहळा साजरा करण्यासाठी. एकदा मोहन भोयर साहेबांसाठी एवढ्या गाढून टाळ्या वाजवा. कारण फार सुंदर असं नियोजन, एवढं सुंदर तर आमच्या इकडे पण नाही होत पुण्यामध्ये. तिकडे नालायक लोक आहेत. इकडं म्हणजे विदर्भ म्हणजे बाबासाहेबांसाठी जीव देणारे लोक आहेत. जीव की प्राण बाबासाहेबांसाठी. आणि मला फार आवडतात तिकडचे लोक. तर मग मी चालू करू का? तुमची परमिशन असेल तर चला. सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीम कडून मानाचा, स्वाभिमानाचा, अभिमानाचा निळा कडक क्रांतिकारी जब हे बघा, मी अगोदरच काय बोललो होतो, मला इकडचे लोक फार आवडतात कारण बाबासाहेबांसाठी फार प्रामाणिक लोक आहेत. पण तुमचा आवाज कसा आला पाहिजे? आपण मटण खाणारे लोक आहेत. आपले मटण वरण भात खाणारी माणसं नाही. म्हणून आवाज असा आला पाहिजे, आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे सरकारकडे. शेवटचा जेवण घालणार आहे मी, शेवटचा.
जय भीम जय बात. पुन्हा एकदा मोहन भोयर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. बऱ्याच जणांची नावं नाही माहिती मला, पण मोकाळे सर आहेत, भांबर्डे सर आहेत, भांबर्डे सर, सर्व कमिटीसाठी आणि मोहन भोयर साहेबांसाठी पुन्हा एकदा जोरात टाळे वाजवा आणि मग मी माझं गाणं चालू करतो. हॅलो 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 मॉनिटर हॅलो 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 हॅलो. विश्व शांतीचे उद्गाते आणि कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वाला आपल्या धर्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोहांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेचा आणि सदाचाराची शिकवून देणारे संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धारांचा पहिला पाय रचणार, कोटी कोटी दीनदलितांचा रथ तथा स्त्री पुरुष शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले. जसा बोलतो तसा चालतो त्याला तथागत म्हणतात. वृत्ती तेसी कीर्ती अर्थातच बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले. या महामानवाच्या सत्वचनाप्रमाणे ज्यांनी दिवसभर हातामध्ये झाडू घेतला, गावातील घाण साफ केली आणि रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून बहुजनांच्या मनातील घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे मोगलांच्या विरोधामध्ये अर्थातच अन्यायाच्या विरोधामध्ये हातात म्हणजे तलवार उचलून खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे निष्ठिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत कुलवंत गुणवंत की ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो ते निश्चयाचे महामेरू छत्रपती शिवाजीराजे भोसले. 1902 ला ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली होती त्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या व्यथा आणि त्या व्यथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टाकणारे थोडं साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य दैदिप्यमान कायदे पंडित महामानव महापुरुष युग पुरुष या स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार इतिहास विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर. माता जिजाई भीमाई रमाई सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर खिलकारी राणी माता यशोधरा ताराबाई शिंदे मुक्ता साळवे या तमाम क्रांतीवीरांच्या क्रांतिकारी विचारांना सुरुवातीला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे संत सेवालाल महाराज क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे ज्यांनी बुद्ध भिंगीतांची चळवळ खेड्यापासून तर शहरापर्यंत असं पोटतिडकीनं पोहोचवण्याचं महान कार्य केलं ते तमाम शाहिरांच्या गायकांच्या कवींच्या गळ्यातील कंठमणी आदरणीय वामनदादा कर्डक यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. ज्यांच्या आवाजाच्या समोर भारताची गायन कोकिळा लता मंगेशकर हिचा सुद्धा आवाज फिका पडतो असे जगविख्यात कलाकार आदरणीय स्वर सम्राट दिवंगत प्रल्हाद दादा शिंदे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि माझे जन्मदाते आई वडील यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी 15वी राष्ट्रीय धम्म परिषद सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटा साजरी होतात आणि ती साजरी करत असताना गीत गायनाच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन झालं पाहिजे, खास करून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. त्यासाठी मला या ठिकाणी बोलून मला माझ्या समाजाची सेवा करण्याची सुसंधी म्हणजे पामरास मिळवून दिली. त्याबद्दल मोहन भोयर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांचा मी फार फार आभारी आहे, ऋणी आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आमदार झाल्यासारखं वाटतंय फेम गायक संकल्प पण तरी सुद्धा माझा एक वेगळा परिचय द्यायचा झाला तर मी असा नाही की डोक्यात राग
माझ्या डोक्यात राग आहे, माझ्या डोळ्यात राग आहे. अरे नडतोच कोणाला भावा, मी गांधीचा मागत नाही, बाबासाहेबांचा वाघ आहे, बाबासाहेबांचा वाघ आहे. शिरस्ते हृदयाप्रमाणे जे पण गाणे मी गाणार आहे ते आजपर्यंत तुम्ही टीव्हीवर, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब यावर माझे गाणे ऐकले असतात. आता लाईव्ह गातो जे मी स्वतः लिहिलेले, स्वतः संगीतबद्ध केलेले आणि स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालेले गाणे, हे मी गाणे गाणार आहे. आणि तुमची काय वेगळी फरमाईश असेल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, जबरदस्ती करून. सादर करतो एकदा. माझी टीम आवडली ना तुम्हाला सर्वांना? माझ्या कार्यक्रमातील माझं पहिलं गाणं सादर करा. One, two, three, four. हॅलो 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 रानी एलिजाबेथ की शान की गवाही देता है लंदन और भारत से लूट ले गए वो शान की गवाही देता है लंदन। रानी एलिजाबेथ के शान की गवाही देता है लंदन और भारत से लूट ले गए उस आन की गवाही देता है लंदन। अरे गोलमेज परिषद में कैसे धारा था फिल्म विजय, अरे आज भी बाबा साहब के ज्ञान की गवाही देता है लंदन। आज भी बाबा साहब के ज्ञान की गवाही
गोली हुआ करती और लंदन की रानी एलिजाबेथ की भी कभी ताली हुआ करती थी। उस वक्त अंग्रेजों की एक खास बोली हुआ करती थी और लंदन की रानी एलिजाबेथ की भी कभी ताली हुआ करती थी। लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम सुनते ही राहुल गांधी और नेहरू की धोती गीली हुआ करती थी। गांधी और नेहरू की धोती गीली हुआ अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी और सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी। अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी। जी हाँ, सत्य बात है, सत्य घटना हो, सत्य बोल रहा हूँ। अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी, सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्ता और ताज खरीद ली थी, गोली चलाकर नथु ने लालच खरीद ली थी, तो गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी। लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी, इस भारत की इज्जत खरीद ली थी। इस संविधान कौन लिखेगा? संविधान कौन लिखेगा? देश का चिंतित गांधी दिन रात थे। दे किसी ये जिम्मेदारी जबकि बैरिस्टर खुदा आप थे। संविधान कौन लिखेगा देश का? गांधी दिन रात। संविधान कौन लिखेगा? संविधान कौन लिखेगा देश का? चिंतित गांधी दिन रात थे। अरे दे किसी ये जिम्मेदारी जबकि बैरिस्टर खुद आप थे। अरे भले ही गांधी जी भीमराव से की उम्र में बड़े मगर, लेकिन बुद्धि की क्षमता में मेरे भीम जी वो गांधी के भी बात थे, वो गांधी के भी बात थे। वो गांधी के भी बात थे। 5 वर्ष अगोदर माझं गाणं आलं होतं, तेव्हाही हिट झालं होतं आणि आताही चालू आहे रील्स वर। कुठलं फेमस गाणं आहे माझं? हर लाखोची प्रॉपर्टी असाल तुमच्या गावावर, लय करोडपतीची अवलाद असाल तुम्ही, लय जागीरदार असाल, लय लखपती लय अरबपती असाल तुम्ही, पण ही गोष्ट लक्षात ठेवायची, आम्हाला 2 रुपये किलो तांदूळ खाणारे म्हणता काय? आम्ही 2 रुपये किलो तांदूळ जेवढं महागाचं खातो या इंडियामध्ये आमच्या सारखं कोण खात बी नाही, एवढं महागाचं खातो आम्ही। 4000चं बकर खातो का आपण? का 500 रुपयाची कोंबडी? काय लागते? अशा हातात खिचते असते।
आम्हाला 2 रुपये किलोचे तांदूळ तुम्ही ऐकलं असेल ना सोशल मीडियावर मध्यंतरी आपल्याला हिनवू नका आणि जे हिनवतात मग आम्हाला 2 रुपये किलो तांदूळ खातो म्हणून तर मग काय अजी पर निकल आए तो हम दुश्मन को छाटते हैं पर म्हणजे पंख माजलेल्या बांडगुळांचे पंख अजी पर निकल आए तो हम दुश्मन को छाटते हैं और बाबा साहब की बातों को सपने में भी ना काटते हैं हाँ पर निकल आए तो हम दुश्मन को छाटते हैं और बाबा साहब की बातों को सपने में भी ना काटते हैं अरे 2 रुपए किलो चावल छोड़ो सब लोग हम भोजन दान में बासमती चावल बांटते हैं साऊंडवर दादा फार सुंदर साऊंड आहे तुमचा फार सुंदर साऊंड आहे फक्त अजून थोडा फीडबॅक द्या फार सुंदर साऊंड आहे आणि काय अरे लाखोची प्रॉपर्टी असायला म्हणजे तुमच्या गावावर लाखोची प्रॉपर्टी असायला म्हणजे तुमच्या गावावर लय श्रीमंत लय करोडपती लय जागीरदार पण एक गोष्ट लक्षात ठेवा काय अरे लाखोची प्रॉपर्टी असाल तुमच्या गावावर पण या भारत देशाचा या भारत देशाचा सातबार माझ्या धर्माच्या नावावर आम्हाला झोपडपट्टीवाली म्हणा लेकिन हिकारसे मध्ये कोई झोपडी होगो हिकारसे मध्ये कोई झोपडी होगो हिकारसे मध्ये कोई झोपड़ी होगो इनमें तो क्रांति बनती है अरे बगावत हम करते नहीं यही तो हमारी गलती है अगर बगावत हम करते तो पूरा जमाना हिला देते अच्छी माँ कसम इस देश में कानून मेरे जी का ना होता तो पूरा हिंदुस्तान ही जला देते पूरा हिंदुस्तान ही जला देते या भारत देशाचा सातबार माझ्या भीमाच्या नावावर
जातीवाद्याच्या तोंडाचं बंद केलं उच्चाना. पण कसं अरे जातीवाद्याच्या तोंडाचं बंद केलं उच्चाना. लोकांना मान्य नव्हते ते लोक मान्य झाले. मान्यच नव्हते, अजिबात मान्य नव्हते तरी लोक मान्य झाले. लोकांना मान्य नव्हते ते लोक मान्य झाले. भुईमुगाच्या शेंगा वर लागतात की खाली लागतात हे माहित नाही असे लोक शेतकऱ्यांचे नेते झाले. ज्यांनी इथल्या बहुजनांचे आत्मे दुखावले ते हृदय सम्राट झाले. पण अभिमान आहे आम्हाला आमच्या बापाचा, अभिमान आहे आम्हाला आमच्या B.R. आंबेडकरांचा. कारण वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे माझे बाबासाहेब त्यांच्या बापाचे हे बाप झाले. त्यांच्या बापाचे हे बाप झाले. जातीवाद्याच्या तोंडाचा भान केला वचना. अरे जातीवाद्याच्या तोंडाचा भान केला वचना. पण त्याचं जातीवाद्याच्या तोंडाचा भान केला वचना. 395 कलमाचं देऊन रटोचना. विद्वान झाला, MA PhD DSc LLB बॅरिस्टर आहे. एवढा शिकला आमचा बाप, केवढा शिकला 32 डिग्री वाला. अरे विद्वान झाला उपाशी राहू कोरड्या बाभावर. शिळा पाव खाऊन शिकला पण काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उघड्यावर. गांधीजी जगले माझे पण तरी तेच नव्हतं मुखड्यावर. बकरीचे दूध प्यायचे गांधीजी आणि दूध चांगलं यावं म्हणून बकरीला काजू बदाम खाऊ घालायचे आणि त्याचं दूध प्यायचे. तरी कसली बॉडी. काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उघड्यावर. गांधीजी जगले म्हणजे पण तरी तेच नव्हता मुखड्यावर. आमचा भीमराव महान ज्ञान सूर्य झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर. एका पावाच्या तुकड्यावर. जरगा भीमान माझ्या कायदा घेण्याचा रस्ता. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात बाबासाहेबांनी या देशाचं भवितव्य लिहिलं. दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला. एक क्षणही वाया जाऊ दिला नाही माय माऊल्यांनो, लाडक्या बहिणींनो. एक क्षणही वाया जाऊ दिला नाही. तरी लोक म्हणतात कि बाबा साहब ने इस देश का कानून ही नहीं लिखा. बाबा साहेबांनी या देशाची घटनाच लिहिली नाही. मग कोण लिहिली? मध्यंतरी कोण बोललो होतं तिकडे ग्वालियरचा हायकोर्टाचा वकील अनिल मिश्रा. ते शंभर आलाय आता सुटून आलाय ना, तो सुटून आला ना. तो बोला बाबा साहेबांनी या देशाची घटनाच लिहिली नाही. नको बोला. पुष्पा बघितला का तुम्ही? पुष्पा त्यातला डायलॉग माहिती का? रप्पा रप्पा. अनिल मिश्रा भेटे. अरे ही बाबासाहेबाची लेकरं आहेत रे. एक भाकर कमी खातील पण बाबासाहेबाबद्दल जर कोणी भ्र काढण्याचा प्रयत्न केला ना तर त्याची कल्ल्यापासून जीभ काढल्याशिवाय राहणार नाही अशी ही अवलाद आहे.
आम्ही फार कडू अवलादीचे लोक आहेत. 1 जानेवारी 1818 साली आमच्या पूर्वजांनी कसे ढुंगणावर फटके मारले होते ते आठव बेटा. भीड़ में आता है बछड़े के जैसा. एकटा कधीच नाही तो, त्याच्या मागे आखी फौज असते अनिल मिश्राच्या. भीड़ में आता है बछड़े के जैसा और अदालत में भोगता है कुत्ते के जैसा. अरे अंबेडकर नाम की इतनी नफरत है तुझे अनिल मिश्रा, तो ये बाबा साहब के बच्चे काट देंगे तुझे रता रता बकरे के जैसा. जर का भीमान माझ्या कायदा लिहिलाच नसता, जर का भीमान माझ्या कायदा लिहिलाच नसता. मोगळे सर, तुझ्या जिंदगीचा वेड्या सातबार कोराचा आवडतंय का? जोरात बोला, हात वर करून सांगा. पहिलंच मोहन कुमार साहेब बघितला तुम्ही? अरे ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. हा अजून कोणतरी बोललो होतं माग इतकी बार. अय पुरीन वय अय पुरी, आता जर परत उठले ए ताई आता उठू नका. मग हाय बापा आमचा वर्ल्ड, मग हाय बापा आमचा वर्ल्ड ग्रेटेस्ट इंडिया. संकल्प आज पोट भरतोय फक्त भीमाच्या गाण्यावर. मी दुसरं कुठलं गाणंच गात नाही, बाबासाहेबच गातो. माझ्या बापाचं गातो आणि माझ्याच बापाचं खातो. तो इसीलिए मेरे तन में भीम, मेरे मन में भीम, मेरे सांसों में भीम, मेरे ख्यालों में भीम. मेरे तन में भीम, मेरे मन में भीम, मेरे सांसों में भीम, मेरे ख्यालों में भीम. अरे मर भी जाऊंगा किसी रोज गाते गाते तो मेरे कफन में लिख देना जब भीम जब भीम जब भीम. भारत देशाचा सातबार, या भारत देशाचा सातबार भीमाच्या
माझा समाज झोपलेला आहे. संविधानावरती आज हल्ला होत आहे म्हणून काय म्हणायचं विनोदजी बघा? सरडे यांच्याकडून यांच्या पार्श्वभूमीवर बक्षीस आहे. होता है मनोचा हल्ला. इकडं 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 हे रोजच आहे रोजच आहे. होता है मनोचा हल्ला. अगं राखा मजबूत भीमाचा किल्ला. सर्वांनी इकडे पाहायचं. असं बघायला लागलं जसं काही सेलिब्रेट चालू आहे. सर्वांनी इकडे पाहायचं आहे. दिल्लीकडे जाऊ द्या वाटा. तुमच्या आमच्या वाटा दिल्लीकडे गेल्या पाहिजे. पण आजकालच्या आमच्या पोरांच्या वाटा कुठे जातात माहितीये का? दारूच्या अड्ड्यावर, पान टपरीवर आहे की नाही? शिकलो संघटित झालो पण संघर्ष मात्र आपापसात करत आहोत. आहे की नाही? जयंती आली की उगीच भांडण करायचे एकमेकाच्या बोकांडी बसून. बाबासाहेब काय सांगतात की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं. आणि ते कधी पॉसिबल आहे जेव्हा माझा समाज शिकेल, उच्च पदावरती जाईल. म्हणून आम्हाला या संविधानाचं रक्षक बनायचं आहे आणि तुमच्या वाटा या दिल्लीकडे गेल्या पाहिजेत. म्हणून काय म्हणायचं? दिल्लीकडे जाऊ द्या वाटा. अरे दिल्लीकडे जाऊ द्या वाटा. होता आहे समाजाचा तोटा. बहुजन जग होतो, दिल्लीचा राजा होतो. बहुजन जग होतो, दिल्लीचा राजा होतो. रक्त उसळू द्या उभी भीमाचं. सत्ताधारी बना, सत्ताधारी बना, करा साकार स्वप्न भीमाचं. सत्ताधारी बना, करा साकार एकदा जोरदार टाळ्या झाल्या. हॅलो 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 मॉनिटर मध्ये द्या सगळ्यांचा आवाज. हॅलो वाढवा अजून. हॅलो, शेक, हॅलो. हॅलो या चला. हॅलो वाढवतोय का थोडा? आपण पडलो काय? हॅलो बघा एकदा. हॅलो आज भीम जी के विचारों के हम किरदार हो गए. भीम जी के विचारों के हम किरदार हो गए और जंग मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए. दूसरों को कर्जा देने वाले अब हम साहूकार हो गए.
मालधार हो हिंदुस्तान खरीद ले इतने हम मालदार हो गए. कारण कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का याचं होईल का लवकर अरे कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का आणि तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का अरे कितीही बांधणे मारे कारण आजकाल भारतरत्न कुणाला बी द्यायला लागले भाजीपाल्यासारखा ह्याला त्याला उचल कुणाला बी कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का अरे अंगावर जरी पांघरले वाघाचे कातडे म्हणून कुणी वाघ होईल का आणि आजकाल भारतरत्न कुणालाही देतील पण माझ्या माझारखा कुणी विश्वरत्न होईल का कुणी विश्वरत्न होईल का माझ्या भीमासारखा कोणी विश्वरत्न होईल का. त्या साइड फील्ड मध्ये पण द्या ओके अच्छी बात देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली अजी बाप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली अजी सब कुछ देखा लेकिन जी नहीं भरता प्रताप सिंह जी जिसने बाबा साहब को देखा उसने सारी दुनिया देख ली उसने सारी दुनिया देख ली उसने सारी दुनिया देख ली. क्योंकि आज हक हमारा मिला होता तो हम समाधान होते अगर हमें फरे मालूम होता तो हम सावधान होते अरे पुनः करार गांधी ने किया नहीं होता तो डॉक्टर अम्बेडकर भारत के पहले पंतप्रधान हो तो मेरे भीम जी भारत के पहले पंतप्रधान हो. आणि ते म्हणतात किती बार काय को अम्बेडकर का नाम लेने का भगवान का नाम लेने तो स्वर्ग में प्राप्त हो जाता ते असे म्हणतात तो इसलिए अरे फोकट में जाए भीम वालों से उलझता क्या है काय झालं कोट दे कोट फोकट में जाए भीम वालों से उलझता क्या है हाँ भीमा कोरेगा हो जाएगा अरे वक्त का भरोसा क्या है जातीवादी बांडगुळांनो निट्रा कारण आमच्या पूर्वजांच्या तलवारी अजूनही आम्ही आमच्या घराच्या छतावर खोसून ठेवलेल्या आहेत त्या आम्हाला बाहेर काढायला लावू नका नाहीतर आम्ही तुमच्या अशा ठिकाणी खुपसू की मग उठता बसता नाव आठवेल महा लय बेकार आहे आम्ही म्हणून फुकट में जय भीम वालों से उलझता क्या है भीमा कोरेगा हो जाएगा वक्त का भरोसा क्या है अरे उस गोलमेज से लेकर संसद भवन तक गोलमेज से लेकर संसद भवन तक है अमित शाह तेरे पुरखों ने देखा मेरे बाप का रुतबा क्या है मेरे बाप का रुतबा क्या है आणि म्हणून माझं लय फेमस गाणं आहे कोरोना आला होता कोरोना आला होता
एकीकडे लोक मरत होते आणि एकीकडे या पट्ट्याचं गाणं चालू होतं. कुठलं? अरे उत्तर खाली महाराज बैलगाडीचा मालक म्हटला. वर्षाचा होता आमचा बाप. काय मावले हो, 5 वर्षाचे होते बाबासाहेब. तेव्हा बाबासाहेबांना एका उच्चवर्णीय समाजातील माणसानी बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं. का तर बाबासाहेब महार होते, अस्पृश्य होते, दलित होते, शूद्र होते म्हणून. पण ज्या बाबासाहेबांना बैलगाडीच्या खाली उतरवलं शूद्र म्हणून, आज त्याच आमच्या बापाचं नाव कुठं आहे ते मी या गाण्यातून सांगितलेलं आहे. कसं? जनावराच्या कुटी जन्मलेल्या जनावराच्या भिकारड्या अवलादी आमच्या बापाला बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं काय? मग त्याच आमच्या बापाचं आज नाव कुठं? उतर खाली महाराज बैलगाडीचा मालक म्हटला. पण आता भीमाचं नाव आहे, माझ्या भीमाचं नाव आहे, रामच्या बापाचं नाव आहे. जातीवाद्यानं तुमच्या बापाचं नाव आहे. खाली येऊ का? येऊ का? कशाला हो आमच्या बाबा? अरे हमारे को क्रांति की एक जिद बराड़ी है. एवढा सुंदर कार्यक्रम आहे. क्या बात आहे साहेब, मुनगोर साहेब, हे फार आभारी आहे तुमचा मला बोलवले या ठिकाणी. मला फार आवडतात ही लोक. खास करून तुम्ही तुमचं रूप बघितलं बघ, तुमचं रूप बघितलं मग मला आता जाग्यावर एक काहीतरी बनवलं.
अरे तुम्हारा हाथ है तो हमारा पैर है. हे मोहन भोयर साहेबांसाठी गातोय मी. साहेब हे साहेबांसाठी बरं का, साहेबांसाठी. माय मावल्यांनो, लाडक्या बहिणी, तुम्ही लय शहाणे आहेत. साहेब तिकडे पुढे जर आलो ना आवाज घुमेल म्हणून मला पुढे येता नाही. अरे तुम्हारा हात है तो हमारा पैर है. मोहन भोयर साहेबांसाठी हा शेर आहे बरं का. बघा काय सुचलंय मला. तुम्हारा हाथ है तो हमारा पैर है, परिवर्तन का ये नया दौर है. सुनो बे मोहन भोयर साहेबांचे, सुनो बे मोहन साहब के दुश्मनों, तुम अगर शेर हो तो मोहन साहब सवा शेर है, सवा शेर है, सवा शेर है. प्रणय सतलज की बात पत्थर की लकीर से बड़ी है. अरे कल हमारे बाप को तुमने बैलगाड़ी से उतारा था, लेकिन आज भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है, एक फॉर्च्यूनर खड़ी है. माझ्या भीमाचं नाव आहे रे, तुमच्या बापाचं नाव आहे रे, नागपूरच्या एअरपोर्टला. उच्चवर्णीय बाबासाहेबाला मान होता. काय तुझ्या मुलाचा महारा हा बैलगाडी माझी वाटत. तुला बसवलं गाडी तर गावात रोम माझी वाटत. वर्षाचा होता आमचा बाप, तेव्हापासून मग बाबासाहेबांना जातीयता आडवी आली, जातीयतेचे चटके बसले. तो इसलिए जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. जी हाँ, जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. क्यों नहीं मिलता? क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता, इसीलिए नहीं मिलता. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता, क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. अरे ये जातिवादी लोग चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले, इन्हें सिर्फ घंटा मिलता है, कभी भगवान नहीं मिलता.
आता कसं वाटतं गार गार वाटतं आता भीमाचं नाव आहे रे माझ्या भीमाचं नाव आहे रे नागपूरच्या एरमठाला कोणाची होती चालायची बंदी आम्हाला सन्मान चालायची बंदी होती रे चालायची बोलायची बंदी होती चालायची बंदी होती अरे होती चालायची बंदी आम्हाला सन्मान कारण जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याला देव म्हणतात साप का म्हणत नाही जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याला देव म्हणतात साप का म्हणत नाही श्री कृष्णाच्या प्रणय किडीला कृष्ण लीला म्हणतात पाप का म्हणत नाही अरे मुंगीला साखर चारून माणसाला पाण्या वाचून मारणाऱ्या मनुवाद्यांनो गाईला माता म्हणतात मग बैलाला बाप का म्हणत नाही यांना कुत्रे मांजरे ढोरं गुरं चालत होते त्यांचा बाप बैल यांची माय गाय यांची मावशी भाई यांची बहीण बकरी पण आम्ही माणसासारखे माणसं असून सुद्धा आमच्या सावलीचा विटाळ होत होता सावलीचा आमची सावली जरी पडली अशी अंगावर तर ते लोक डबल आंघोळ करायचे डबल आमची एका टायमाची बी व्हायची नाही ते डबल करायची आमची सावली पडली तरी नुसती सावली जरी पडली तरी आणि म्हणून माझं गाणं तेव्हाही व्हायरल होतं आणि आताही व्हायरल आहे कुठलं माहितीये का अर्थात मोठा आमचा बघून तुमच्या सावलीचा विटाळ होत होता आणि अरे अस्पृश्य म्हणून जन्मलो हा आमचा गुन्हा आहे का भीमाच्या पुण्याने ताठ मारणे चालू लागलो हा आमचा गुन्हा आहे का आम्ही शिकू लागलो हा आमचा गुन्हा आहे का आणि आता तुमच्या पोरीला मागणं घालतो अरे हा आमचा गुन्हा आहे का कारण लाली पावडर लावून आज ह्यांना टाया लागले आमच्या जवळ कोण येत नव्हतं का आमच्या अंगाचा वास यायचा पण आता चिटकून बसत्या बसा लाली पावडर लावून ह्यांना टाया लागल्या आणि परत आमच्या अंगाशी येऊन खेटाया लागल्या अरे काल आमच्या सावलीचा विटाळ होत होता ज्यांना पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं त्या भाट्या बामणाच्या पोरी सुद्धा आम्हाला पटायला लागल्या माझे गाणे आवडतात का तुम्हाला सगळ्यांनी हात वरून करून सांगा एकदा आणि म्हणून अपने दिल में मोहब्बत का गुलाब खिलाने के लिए अपने दिल में मोहब्बत का गुलाब खिलाने के लिए प्रणय सपन से एक मर्तबा हाथ मिलाने के लिए अरे कल जिन लड़कियों को हमारे जात का साया भी नहीं चलता था लेकिन वो लड़कियां आज तरस रही है हमारे ओठों से ओठ मिलाने के लिए अरे म्हणून आता आम्ही चालतो
आरमहार म्हणून आमच्या तुम्ही सावलीचा विटाळ केला. त्यावेळी त्या काळी तवा हाता नाही हाता करा बर साहेब घोडच लावती. आरमहार म्हणून आमच्या तुम्ही सावलीचा विटाळ केला. पण आता झाला रे बघा झाला रे आता झाला रे बघा झाला रे तुमचा जावई जय भीम. आता नाहीत वाढवा वाढवा हळू हळू हा पण आता झाला रे बघा झाला रे आता झाला रे बघा झाला रे तुमचा जावई जय भीम. त्यावेळी तुम्हाला आमचा रबाट अरे त्यावेळी तुम्हाला आमचा रबाट त्यावेळी तुम्हाला आमचा रबाट आता रुबाब आमचा लईच फाटतो. पोरीनं जय भीम केला. जय भीम. कारण मेल्यावर कामी येणार नाही ती राग. गोडी नसेल तर गायचा खावा तो पाक. मेल्यावर कामी येणार नाही ती राख. गोडी नसेल तर गायचा खावा तो पाक. अरे आज स्वाभिमानानं भटा बामणाच्या पुरी जयभीमवाल्या सोबत हाती बघा तो वाघाचा खुरांग. हाती बघा तो वाघाचा खुरांग. मग आता झाला रे बघा झाला रे आता झाला रे बघा झाला रे तुमचा जावई जय भीम.
आहे ना भरपूर जणांकडे आहे बाबासाहेब हा ऍपलनेच काढतो शेवटी अरे भीमाच्या कृपेने हाताई फोन भीमाच्या कृपेने हाताई फोन अंगाळ्यामध्ये 50 तोळ्याची चैन डॉक्टर आणि इंजिनियर आमचा पोरगा सुटवाला मग आता झाला रे बघा झाला रे आता झाला रे बघा झाला रे तुमची बैलगाडी बाकी होती ना अरे बैलगाडी बाटायचे दिवस आता हो गेले बैलगाडी बाटायचे दिवस आता हो गेले आणि भीमा मुलाचं जय भीमा बोलले हो पाहिले तर झाले आणि म्हणून बैलगाडी बाटायचे दिवस आता हो गेले बैलगाडी बाटायचे दिवस आता हो गेले आणि भीमा मुलाचं जय भीमा बोलले हो पाहिले तर झाले गोड आवाज भेटला योगी भीम जी ने मुझे दमदार बना डाला है कभी ना खत्म होगी मेरी दौलत ऐसा मालदार बना डाला है भीम जी ने मुझे दमदार बना डाला है कभी ना खत्म होगी मेरी दौलत ऐसा मालदार बना डाला है संकल्प बिना इलेक्शन लढताच अख्ख्या महाराष्ट्राचा आमदार झाला गळ्यात मडकं होत आता हे सगळं सांगतात पूर्वीची कहाणी गळ्यात मडकं कुठला गळ्यात मडकं होतं आपल्या मडकं कशासाठी माय मावल्यांनो कशासाठी गळ्यात मडकं होतं कशासाठी थुकण्यासाठी थुकायचं असेल तर त्या मडक्यातच थुका तुम्हाला बाहेर थुकायची परमिशन नाही पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं जातीवाद्यांनो आम्ही तुमच्या तोंडावर थुकतो तोंडावर थुकतो आधी मडक्यात थुकायचो आता तोंडावर थुकतो तुमच्या पण ते मडकं फुटलं आता फुटून गेलं ते मडकं आणि म्हणून माझं एक गाणं येणार आहे अरे स्वप्नात सुद्धा नव्हतं आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा नव्हतं आम्हाला कधी या जयंतीला येतोय या जयंती बघा लक्ष द्या
सोन्याचा बाबा साहेब घातलाय गळ्यामध्ये. पण आता सोन्याचा बाबा साहेब घातलाय गळ्यामध्ये. खाण्यापिण्याला महान होतो लाचारी आमच्या माथी. हे गाणं यांना बी माहिती नाही. हा क्या बात आहे. अरे खाण्यापिण्याला महान होतो लाचारी आमच्या माथी. पण आता अरे खाण्यापिण्याला महान होतो लाचारी आमच्या माथी. आता खिशात पैसे बनलेलं आणि चर्चर बँकेत खाती. अरे ठाऊक नव्हतं आम्हाला तांबा पितळाधी. ठाऊक नव्हतं आम्हाला तांबा पितळाधी. तुम्ही जर गाडी चालवता चालवता झोपले झोपू नका फक्त. झाले का आमच्या ड्रायव्हर साठी पण जोरात टाळ्या वाजव. अरे ठाऊक नव्हतं आम्हाला तांब पितळ आधी. हे ठाऊक नव्हतं आम्हाला तांब पितळ आधी. साहेब आता बाबासाहेबांची साईन करणार आहे मी एवढी सोन्याची साईन गळ्यात. रात सोन्याचा बाबा साहेब घातलाय गळ्यामध्ये. गळ्यात माठाचा भार झाडून लटकायचा डोंगरी. काय भीम टायगर वा साहेब तुमच्या इथली पब्लिक आईतला समाज मात्र शिस्तबद्ध आहे बरं का. फार शिस्तबद्ध आहे. फार खूप छान आहे. या ठिकाणी धर्मदान आलेले आहे. अरे गळ्यात माठाचा भार झाडून लटकायचा डोंगरी. गळ्यात माठाचा भार झाडून लटकायचा डोंगरी. पण आता हाता सोन्याचं वजन झालंय बघा हो आमच्या अंगावर. आणि तू काढलं भीमानं आणलं वरच्या पती. आणि तू काढलं भीमानं आणलं वरच्या पती. चौदा फेब्रुवारीला काय असतं 14 फेब्रुवारीला काय असतं सांगा मला सांगा. अरे तुम्ही खाऊन पिऊन आले. आम्ही एवढा लांबचा प्रवास करून आलोय मी तरी तुमच्या समोर किती वेळ झाला गातोय तरी टवटवीत आहे का नाही. 14 फेब्रुवारीला काय असतं व्हॅलेंटाईन डे है ना प्रेमाचा दिवस.
आणि म्हणून हे गाणं प्रॉमिस करा मला, तुम्ही कुणाला सांगणार नाही, कारण 1 फेब्रुवारीला माझं हे गाणं येणार आहे. 1 फेब्रुवारीला कुणालाच बोलायचं नाही. इथं ऐकता इथल्या पुरतच राहू द्या, नाहीतर मग माझी वाट लागेल. भलतच कोणतरी करून टाकेल, सोडून टाकेल. तुमच्या समोर गातोय, फोडतोय गाणं आणि शूटिंग बी करू नका. हे यार फोन कर बाबा, लय चोरा चोरी झाल्या. साहेब आग दर रविवारी बुद्ध विहारी ती बायको जाणारी पाहिजे. बायको कशी पाहिजे काय सांग. अहो दर रविवारी बुद्ध विहारी ती बायको जाणारी पाहिजे. कुठं बुद्ध विहारी. आग दर रविवारी बुद्ध विहारी ती बायको जाणारी पाहिजे. 14 फेब्रुवारी घाईर 14 फेब्रुवारी घाईर 14 फेब्रुवारी घाईर 14 एप्रिल करणारी पाहिजे. रविवारी बुद्ध विहारी, रविवारी बुद्ध विहारी ती बायको जाणारी पाहिजे, ती बायको जाणारी पाहिजे. सगळं शूटिंग काय लाव मला घोडे. कोणी केलं माझ्या अगोदर, माझी शूटिंग झाली, सगळं झाले, फक्त आता सोडायचं बाकी 1 फेब्रुवारीला. बाकीचे करत असतील व्हॅलेंटाईन डे, पण आपण आपल्याला कसली पाहिजे. 14 फेब्रुवारी नाही रे, 14 फेब्रुवारी नाही रे, 14 एप्रिल करणारी पाहिजे. कशी पाहिजे. आज रण मैदानी भीमटोला नाराजा भीम देशील का. बोला आमचेच आहेत ना. अरे जो जगतो ऐश्वरामावर तो पैसा पापाचा आहे, जो विकतो इमान आपली तो जातीच्या सापाचा आहे, आणि जो लाजतो जय भीम बोलायला तो माणूस एक नाही 12 बापाचा आहे, 12 बापाचा आहे, 12 बापाचा आहे. बोला जय भीम. आता कशी बोलली हा असं टोचावं लागतं. संकल्प गोळे बोलते, आगरण मैदानी भीमटोला नाराजा भीम देशील का. हे रण मैदानी भीमटोला नाराजा भीम देशील का. अन माझ्या सवे संग भीम चळवळीला पुढं तू नेशील का. कुणाची वाघी भीमाची. आरवाघी न भीमाची संकल्पना ही गुरगुरणारी पाहिजे. आरवाघी न भीमाची संकल्पना ही गुरगुरणारी पाहिजे. 14 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी अन्यायाला वाचा
मग 1 जानेवारीला विजयी स्तंभाला, अरे 1 जानेवारीला विजयी स्तंभाला, 1 जानेवारीला भीमापूर गावाला ती सलामी देणारी पाहिजे, अरे ती सलामी देणारी पाहिजे. 14 फेब्रुवारी नाही रे, 14 फेब्रुवारी नाही रे, 14 एप्रिल करणारी पाहिजे. साहेबांची फरमाईश आहे, माझं फेमस गाणं आमदार झालं पाहिजे. पण त्या अगोदर आता घेऊ साहेब का थोडं वेळ आता हो आपल्या प्रेमाचं करीन मी संरक्षण, तुझ्या परिवाराला देणार नाही मी कसलं टेन्शन. मग जर का दिली असेल तुला तुझ्या घरच्यांनी परमिशन, तर चल मग खेळू आपण दोघं आपल्या प्रेमाचं इलेक्शन. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, आजी काय बघते, असू दे असू दे असू दे. तुम्ही का रागाने बघायला लागला का आजी? मी काय केलं तुमचं? आणि मला भरलं तुझं वारग, मी तुझा उमेदवार का? तुझ्या एक मतासाठी माझ काळीज तुटतंय, एक मतासाठी माझ काळीज तुटतंय. असं नका बघू, मी किती लांबून आलो तुमच्यासाठी ना. तुझ्यासाठीच होती जीवाची हा धडपड हे आधी, तुझ्यासाठीच होते जीवाची हा धडपड. जरा प्रेमानं बघत जाणं माझ्याकडे. मला भरलं तुझं वारग, मी तुझा उमेदवार का? भरलं तुझं वारग, मी तुझा उमेदवार का?
अगं तुझ्या माग माग किती घोर त्यात गोंड ग. पण माझा काळ जात राहुला आईला तुझा झेंड ग. मी दमलो माग लागून रंगबाज काढली जागून. मी दमलो माग लागून रंगबाज काढली जागून. तू दिसली नाही मला तुझ्या भीतीचं बाहेर. थंडीच्या रात्री गोधडीची आठवण झाली आणि ह्या काळ्या महिनेला बघून मला माझ्या पोटाची आठवण झाली. आवड मला जायची मी त्यालाच लागलो. आवड मला जायची मी त्यालाच लागलो. तुझ्या बोलण्याला हात मी मानले. आवड मला जायची मी त्यालाच लागलो. तुझ्या बोलण्याला हात मी मानले. हे बाबती ही डोली मैना, लागली डोलायला, लागली डोलायला. अंजाबा नदीनं पोपट हा. माझ्या वस्तू आनंद शिंदेचं गाणं आहे भाऊ. अंजाबा नदीनं पोपट हा. जाबा नदीनं पोपट हा. लागला मिठू बोलायला. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. आणि पदर गेला न बघा. पदर गेला न बघा. पोरी जरा बघून दांडा धरला. पोरी जरा बघून दांडा धरला. साहेबांची फरमाईश होती म्हणून हे एक दोन लोकगीत गायले. पण केव्हापासून मला तो भाऊ एक मला मगाचपासून फरमाईश देतो. त्याची फरमाईश कारण दिवाळीमध्ये माझं एक गाणं गाजलं होतं. मागच्याही दिवाळीत आणि ह्या दिवाळीमध्ये तर फार गाजलं. कुठलं माहितीये का? आवाजातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला. बोल ना. चेक कर बरं. बटन दाबा वरती. बॅटरीच्या वरती बटन असतं. चेक कर. भीमाऊलीनं बोले राम राम रमाई. भीमाऊलीनं बोले राम राम रमाई. भीमाऊलीनं बोले रामा प्रेमळ मनाची. मोहन मगर साहेब यांच्या वतीनं 500 रुपये. रामा प्रेमळ मनाची. रामा प्रेमळ मनाची. होती दयाळू मायाळू. चिया पियाला जीवनाडी. चिया पियाला जीवनाडी. चिया पियाला जीवनाडी. अशी होती होती बाहेर. अशी होती होती जातो पळून अंधार. जातो पळून अंधार. बघून समाईला. जातो पळून अंधार. बघून समाईला. सुदर्शन
भोयर सुलोचना भोयर श्रुती भोयर या वगैरेंच्या वतीनं 500 रुपये आले बापरे हा बोला थिएटर सुन रमाई बाळा त्यासाठी ना गाडी 5 करावं जरा होईल का पटकन गाडी 5 होईल का कोणी दिली रे हे तुला कोणी सांगितलं रे याला नाही नाही तुला सांगितलं कोणी की हे गाणं म्हणाला सांग वा वा वा. त्या ताईसाठी जोरात टाळ्या वाजवा इकडे इकडे तुला राहू दे तुला भारत भ्रमणची या लवकर घ्या पाडी 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 अरे ये हकीकत है कोई भरम नहीं है प्रणय के जिंदगी में कोई गम नहीं है ये हकीकत है कोई भरम नहीं है माय मावल्यांनो एक कोटीचा शेर आहे एक कोटीचा शेर आहे ऐकायला भेटणार नाही काय ये हकीकत है कोई भरम नहीं है प्रणय की जिंदगानी में कोई गम नहीं है ये सच है कि माँ रमा तेरा दूध पिया नहीं मैंने लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है तेरे दूध से कम नहीं है काय ताई माय मावले तुझे लेकर लय मोठ्या पदावर जातात लय मोठ्या पदावर जातात आपला शब्द आहे हाल गरिष्ठ होऊन साहेब माझा बघा जेव्हा बाबासाहेब 1923 साली बॅरिस्टर होऊन परदेशात भारतामध्ये येतात तेव्हा समुद्रावर सगळं मान्यवर लोक बाबासाहेबांना भेटायला जातात रमाईलाही जाऊ शांततेचं सहकार्य केलं उठू नका तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ आहे बायांनो आणि माणसांना तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे खाली बसा पहिल्यापासून ए पुढे तुला तुझ्या बापाची शपथ पहिल्यापासून शेवटपर्यंत शांततेचं सहकार्य केलं आणि या ठिकाणी माझा कार्यक्रम संपला यानंतर श्री शरण पंचशील होईल